हॅलो नमस्कार. तर आज आमच्या इथे आहे काला उत्सव आणि काला उत्सवाच्या दिवशी चांदकमधील सगळे रहिवासी तसेच बाहेर इतर ठिकाणी जे गेलेले आहेत ते अभिषेक करण्यासाठी आदल्या दिवशी येतात महाशिवरात्री आणि दुसऱ्या दिवशी असतो काला उत्सव, जिथे इथे सगळेजण जमा होतात. दिंडी निघते, दहीहंडी उत्सव होतो, कीर्तन होतं आणि त्याच्यानंतर दिंडी निघते. पूर्ण दिंडी वरती जाते वरच्या आळीला, त्याच्यानंतर पूर्ण फिरून ती इथे येते. सगळ्या मंदिरांचं दर्शन घेत येते. तर आपण आता इथे सगळ्या लोकांना कव्हर करणार की किती लोक आलेत आपण बघूयात आणि काय असणार आहे आजचा हा सोहळा तोही बघूयात. आणि आजचा सोहळा आपल्याला गाजवायचा आहे, म्हणजे गाजवायचा आहे. तर चला बघूयात आपल्या चांदकच्या अंगणामधलं पताके लावलेले आहेत आणि तुम्ही ते बघाल आता लोकांचा इथे जमा होत आहे. ते सगळेजण आता इथे जेंट्स लोक आले कडेकडेने इथे थांबलेले आहेत. अजून लोक येत आहेत इथे. दिंडी जशी येईल तशी लोक जमा होतात. तर आता दिंडी येईल इथून मंदिरात जाईल. तर आपण आता व्हिडिओ काढून घेऊ कोण कोण आले बघूया. आणि इथे असतो रथ आणि रथाच्या इथे पाया पडायला लोक येतात. त्यामुळे इथे देणग्या देतात, इथे पुकारतात. ठीक आहे. आणि इथे आता सगळेजण जमा आहेत. सगळ्यांनी जागा पकडलेल्या आहेत इथे. आणि आता इथे कार्यक्रम चालू होणार आहे, त्यामुळे इथे या लोकांची तयारी चालू आहे. सगळेजण इथे तयारी करत आहेत आणि पूर्ण पटांगण आता रिकाम आहे. हा पूर्ण पोर्शन आता कव्हर होतोय. सगळ्यांनी जागा घेतलेल्या आहेत, सगळ्या ते बसले आहेत आणि आता लवकर दिंडी येणार आहे. पुरुष मंडळींचा खेळ चालू झाला आहे इथे आणि आता भर उन्हामध्ये सगळे पुरुष येण्यासाठी नाचणार म्हणजे नाचणार. आपण बघूया त्यांचा खेळ. आणि इकडे सगळे महिला वर्ग आहे, तर आपण त्यांचाही फेर घेणार आहोत. तर हा खेळ म्हणजे आपल्या गावची परंपरा आणि ती जपण्यामध्ये आमचं चांदक कधीच मागे पडत नाही. तर भर उन्हातही या पुरुष वर्गाचा उत्साह सगळ्यांनी छानच ताल धरलाय बरं. चांदकमध्ये महाशिवरात्रीच्या अगोदर 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह सोहळा भरतो. त्याच्यामध्ये पारायणे असतात, कीर्तने असतात, हरिपाठ असतो आणि तो सप्ताह परिपूर्ण होतो तो म्हणजे काल्याच्या दिवशी, म्हणजे काला उत्सव. त्याच्यामध्ये आपल्या महादेवाची मूर्ती घेऊन हा रथ फिरतो आणि पूर्ण दिंडी पूर्ण गावाच्या इथे मंदिरामध्ये जाते, दर्शन घेते, आरती म्हणते. तर असा हा आमचा सोहळा अगदी थाटात साजरा होत असतो. त्यामध्ये सगळे गावकरी अगदी खुशीने सहभागी होताना दिसते. पुरुष वर्ग तसेच महिला वर्गांचाही समावेश यामध्ये दिसतो. आणि इथले जे मंदिरं असतात, हे गणपती मंदिराची इथे आरती होते, भैरवनाथच्या मंदिराची आरती होते, विठ्ठल रुक्माईची इथे आरती होते. आता दिंडी आपल्याला बघा दिसत आहे इथे पाठीमागे. तर आपण आता विठ्ठल रुक्माईच्या मंदिराची इथे जेव्हा दिंडी येते तेव्हा आपण सगळे जे वारकरी असतात त्यांच्या पायावरती आपण पाणी ओतणार आहे, जेणेकरून ते त्यांना पूर्ण आपण पाय त्यांचे स्वच्छ धुवून मग त्यांना आपण आतमध्ये दर्शनासाठी पाठवतो. तर आपल्यासाठी एक तो बोलतो ना भक्तिभावाने आपल्यासाठी साईडवर आपण एक सेवाभावी करत असतो. तर चला आपण आता विठ्ठल रुक्माईच्या मंदिराच्या इथे चालतो आणि इकडे हा सोहळा यांचा चालू आहे. आणि जल्लोष असतो जोपर्यंत इथे येतात तोपर्यंत सगळेजण असे नाचत असतात जल्लोषामध्ये उत्साह. तर काल्याच्या दिवशी फुगडी तर झालीच पाहिजे ना. तर आत्तू आणि भाचीची फुगडी बघा आणि मग नणंद आणि भाऊजाईची फुगडी तर पाहायलाच हवी तुम्हाला. तर हे बघा छान अशा आपल्या घराच्या समोर छान मोठी अशी रांगोळी आणि त्याच्यासोबत नणंद भाऊजाईची फुगडी पाहायचं किती भाग्य असेल ते. तर आता आपली दिंडी येत आहे. दिंडीची प्रत्येक मंदिराची इथे आरती होते. हे बघा आपले जे वारकरी आहेत इथे कोणी मोठं नाही, कोणी छोटं नाही, जो कोणी कोणत्या पेशाचा असेल तो इथे येऊन सारखाच होतो, एक समान भक्तिभावाने सगळे एकत्र येतात. आणि आमच्या परंपरेप्रमाणे विठ्ठल रुक्माईच्या मंदिराच्या इथे माझी आई नित्य नेमाने जे वारकरी आहेत त्यांच्या पायावरती पाणी घालणे हे माझ्या रखुमाईची ही एक मी म्हणेल की परंपरा आहे. ती आम्ही ह्यावर्षी दोघी नणंद भाऊजाईने जपली.
आणि आमच्या परीची ही लुडबुड तर असते, तिलाही सगळ्या कार्यक्रमामध्ये त्या सगळ्या हुरुरीने सहभाग घ्यायचा असतो. आणि सगळे जे वारकरी आहेत ते भक्तिभावाने, कोणी कळशी घेतं तर कोणी तुळस घेतं आणि अनवणी पायाने हे पूर्ण त्यांचा हा प्रवास असतो, म्हणजे त्याला दिंडी म्हणतात. वारकऱ्यांची खुशीने भक्तीने सेवाभावाने आपण ही दिंडी बघत आहोत. आणि ते लोकांचं जोपर्यंत तिकडे पूजन होतं तोपर्यंत इथे हे जे वारकरी आहेत ते आरती म्हणतात. तर असं हे प्रत्येक मंदिरात जाऊन अशी आमच्या इथे दिंडी साजरी होते. इथे बघा आपण सगळ्या जे वारकरी त्यांचे पाय धुतले आणि सगळेजण आतमध्ये गेले आणि इकडे बघा इथे आरती चालू असते. ते लोक येईपर्यंत इथे ते लोक आरती म्हणतात प्रत्येक मंदिरामध्ये. तर चांदक म्हणजे आमच्यासाठीची पंढरी आणि या पंढरीमधली विठ्ठल रखुमाईची सेवा ही माझी रखुमाई करते. नित्यनेमाने मंदिराची झाडलोट, मूर्तीची पूजा सगळं काही माझी रखुमाई बघत असते. दुसऱ्या कोणत्या सणांना जमेल नाही जमेल माहीत नाही, पण आपल्या माहेरवासिनींचा हक्काचा सण म्हणजे त्या अंगणामध्ये त्या येतील, भेटीगाठी होतील, 4 फेर आणि फुगडी खेळतील असा आमचा सण म्हणजे काला, ज्यामध्ये माहेरवासिनींची गाठीभेटी होतात, सासूरवासिनींच्या फुगड्या होतात, फेर सारं काही पाहून असं वाटत होतं की जणू पंढरीच अवतरली आहे आमच्या चांदकच्या भूमीमध्ये. तर चांदकमधला हा उत्सव म्हणजे फक्त चांदकमधील महिला नाहीत बरं का, आजूबाजूच्या महिलाही येतात. आणि बघा आपल्या बायडा त्या छानपैकी गाणं गातात. लाडाची लेकमी संतांची बाई, लाडाची लेकमी संतांची, वा वा. आणि यंदाच्या ह्या काला उत्सवाच्या दिवशी माहेरवासिनींचा प्रचंड सहभाग आपल्याला दिसत होता. त्यासोबतच प्रचंड उत्साह होता. साऱ्या जणी अशा एकत्र मोठाचा मोठा फेर धरला होता त्यांनी. आणि इतका उत्साह, एनर्जी आणि भर उन्हात सुद्धा भेटीगाठी झाल्यानंतर ते एक वेगळंच मैत्रिणी भेट आणि खरंच समाधान असं म्हणू शकते की आज हरपल देहभान, जीव झाला खुळा बावळा. चांदकच्या ह्या धर्तीवरती अक्षरशः 2 फेर झाले होते, जे म्हणजे आतमधला एक फेर आणि मोठा बाहेरच्या बाजूला एक फेर. अशा ह्या महिलांचा सहभाग इतका प्रचंड बघायला मिळाला की खरंच असं सण दरवर्षी हो, माहेरवासिनी सासरवासिनी दरवर्षी अशा भेटी त्यांच्या व्हाव्यात आणि छान घोळ्यामेळाने त्या राहाव्यात अशी. तर आपण यंदाचा हा काला उत्सव मला जाम समाधान वर्ग तर मी म्हणेल दुप्पट, तिप्पट, चौपट, 10 पटीने होत्या त्यांचा सहभाग आपल्याला दिसला. तर फेर तर आपण बघितलाच, तर मग नणंद आणि भाऊजाईची फुगडी तर कशी विसराल ना. तर हे बघा ह्या दोघींची जोड आहे नाही तर छबिनामध्ये सुद्धा गुलाल लावण्यामध्ये 1 नंबर ह्यांची जोडीचा मी व्हिडिओ केला होता. आणि आत्ताही त्या जोडीचा आपण फुगडीचा व्हिडिओ बघितला. तर इतकं सुंदर सुंदर क्षण मी रेखाटलेत ना सगळे. आणि मी खरंच असं प्लॅन केलं होतं की मला माझ्या चांदकच्या भूमीमध्ये सगळे महिला वर्ग, पुरुष वर्ग असे एकत्र पाहायचे होते आणि ते क्षण मला कायम स्वरूपासाठी साठवून ठेवायचे आहेत. मी असेल नसेल पण चांदकमधल्या ह्या धर्तीवरती
इथे सगळ्यांनी यावं. सगळे वारकरी संप्रदाय, सगळे तरुण वर्ग, मग महिला वर्ग असतील, पुरुष वर्ग, सगळ्यांनी ह्या भूमीवरती येत राहायचं आहे आणि आपल्या मातीला विसरायचं नाही. ही मी तुम्हाला सगळ्यांनाच प्रार्थना करते की असा हा जल्लोष तुम्ही कायमस्वरूपी ठेवा. मला बघत राहायचं आहे आणि सगळ्यांना दाखवायचं आहे की हो, आमच्या चांदकमधली ही लोकं आहेत ना, ती प्रचंड वेडी आहेत, प्रचंड भक्तिभावाने सगळे सण करतात. आणि हा सगळा उत्साह पाहण्यासाठी सुद्धा इथे सगळ्या जणी महिला बघा सावलीमध्ये जागा धरून बसल्या आहेत. त्यांनाही सगळं पाहायला छान वाटत असावं. साजरा झालेला आणि महिलांचा उत्साह प्रचंड दिसत आहे. त्याचप्रमाणे पुरुषांचा उत्साह खूप होता. छान सगळेजणांनी नाचले, सगळेजणांनी फुगड्या फिरवल्या आणि दिंडी खाली गेली की सगळ्यांची धाव असते ती म्हणजे प्रसादासाठी. त्यामुळे सगळे आता प्रसाद घ्यायला चालले आहेत. तरी पण अजून काही महिला आहेत ज्या फुगड्या खेळतायत, फेर चालू आहे, एक धून असते त्या धूनमध्ये होतं. त्यामुळे माझं म्हणणं आहे आपल्या चांदकाचं अंगण गाजवायचं आहे. म्हणजे चांदक करत असते तर आपल्यासोबत बघा चांदकचे हे ग्रामस्थ आहेत आणि चांदकचे सरपंच आहेत, हे सगळे चेअरमन आहेत, सगळेजण आहेत आपल्याकडे. हे वरिष्ठ नागरिक आहेत आणि वरिष्ठ काय बोलतात कार्यकर्ते पूर्ण चांदकचं सगळं कार्यभाग सांभाळतात. हे तर नेहमीच मी चांदक करते, त्याच्यामुळे त्यांनी आपल्यासाठी एक खास इथे गोळा दिलेला आहे भेट आणि खूप छान काम असतं त्यांचं आणि चांगली प्रगती पण झाली आहे. त्यामुळे त्यांचं विषय सगळ्यांचं कौतुक करेन मी आणि अशी प्रगती हो. आम्हाला नेहमीच चांदकसाठी असं यायचं आहे आणि प्रसन्न राहायचं आहे असं. ठीक आहे, थँक्यू सो मच. तर काल्याच्या दिवशी आपल्या चंद्रेश्वर मंदिराचा जो गाभारा असतो, महादेवाची पिंड असते, तो पूर्ण जो पिंडीच्या आसपासचा परिसर छान फुलांनी सजवला जातो. आणि हा सोहळा झाल्यानंतर नवीन डिझाईन गावाला प्रसाद असतो, म्हणजे गावजेवण असतं. त्याच्यामध्ये ज्याला जे जमेल तसं ते देणगी देतात. भली मोठी डिगी आहे, तुम्ही बघू शकता. डिगा म्हणतात आणि इथे भरपूर डिग्या पण आहेत. आणि आता काल्याच्या दिवशी इथे जेवण असतं, पूर्ण गाव जेवण असतं, त्याच्यामुळे इथे पंक्तीच सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे 7 वाजता. तरी गावातील सर्व ग्रामस्थांनी, महिलांनी, नवतरुणांनी महाप्रसाद घेण्यासाठी लवकरात लवकर चंद्रेश्वर मंदिरासमोर येते. काय काय आहे, भात आहे, भात, जिलेबी आपल्या घरूनच आहे आणि काय हा काय आणि आमटी ते सगळं महिला वर्ग ह्या साईडला बसलेला आहे आणि इथे सगळेजण आता पंगतीला जेवायला बसलेत. तर चला आपण पण असा महाप्रसाद घेऊयात. खूप छान आहे त्या आणि मस्त आपल्याला कॅमेरामध्ये रिस्पॉन्स येत आहे. आपल्याला काय करतोय सांगा. आम्ही आता प्रसाद खायला आलोय. काव्या राहुल दरेकर. तर यंदाचा हा शिवरात्री आणि काला उत्सव आम्ही चांगलाच गाजवला आणि असंच तुम्ही पुढे गाजवत राहा अशी अपेक्षा करते. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ? तर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त ते पण